झटपट भाजी बनवण्यासाठी मी आज गवार आणि बटाटा चिरून डायरेक्ट कुकरमध्येच शिजत ठेवते आहे. थोडंसंच पाणी घातलं आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्यानंतर बघूया कितपत शिजली आहे भाजी. हवी तशी व्यवस्थित शिजलेली आहे भाजी. चला पुढची कृती करू. पटकन करायची आहे म्हणून ही अशा पद्धतीनं शिजवून घेतली आहे. आता ही कढईमध्ये फोडणीला घालायची. फोडणीसाठी तेल घेतलं आहे. त्यामध्ये मोहरी, हळद, हिंग असं घालायचं आणि लगेचच शिजवून घेतलेली भाजी पण घालायची. फोडणीमध्ये व्यवस्थित ती सगळी शिजवलेली भाजी मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्यामध्ये तिखट, गोडा मसाला, मीठ, खोबरं आणि गूळ हे सगळे घटक घालायचे आणि शिजवून घ्यायचे. भाजी ऑलरेडी आपली शिजलेलीच आहे, पण तरीसुद्धा बाकीचे मसाले वगैरे त्या भाजीबरोबर शिजवून घ्यायचे. गूळ आणि खोबरं घातल्यामुळे भाजीला किंचितसं पाणी सुटणार आहे आणि त्यामुळे भाजी अशी दबदबीत होणार आहे. आपल्याला हवं असेल तर पाणी आणखीन घालायचं, नको असेल तर आहे तेवढ्या पाण्यावर शिजवून घ्यायची, नाहीतर मग कोरडी करायची. कशी आवडेल तशी अशी करून बघा आणि या पद्धतीनं पटकन भाज्या होतात. तुम्ही करून बघा स्वतः, त्यामुळे तुम्हालाही त्याचा अनुभव घेता येईल. आणि अशी ही भाजी शिजवताना मी 2 शिट्ट्या कुकरच्या करून घेतल्या. तुम्हाला जर ते जास्त शिजलेली वाटत असेल तर तुम्ही पुढच्या वेळेला 1 शिट्टी करून घ्या, म्हणजे तुम्हाला हवी तशी भाजी शिजवून मिळेल. या प्रकारे बघा, याला पाणी सुटलं आहे गुळाचं आणि खोबऱ्याचं. कोरडी हवी असेल तर कोरडी करायची, नाहीतर आहे तशीच भाजी जेवायला घ्यायची. झाली आपली भाजी तयार. अशा पद्धतीनं तुम्ही पण करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.